नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात आज पावसाला पोषक वातावरण होत आहे। आज अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी जोरदार पाऊस होणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसा राहील पाऊस, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पावसाविषयी सविस्तर बातम्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, आज मालेगावच्या काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। तर नाशिक मध्ये आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलका देखील पाऊस राहील। त्यानंतर अहमदनगर मध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। तर पुण्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह दुपारनंतर पाऊस आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी पुण्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, सातारा या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर अकलूज या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। साताऱ्याच्या काही भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो। तर रत्नागिरीमध्ये काही भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। तर सांगलीमध्ये जोरदार स्वरूपाचा विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल। त्यानंतर सोलापूर, लातूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर लातूरमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। त्यानंतर बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल। बीड मध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस होईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा।